जहाज बांधणीत देशात अग्रणी असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मधील माझगाव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली। मुंबईच्या सागरी किनारी असलेली माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही कंपनी गेली 2.5 शतकापेक्षा अधिक काळ देशासाठी जहाज पाणबुडीची बांधणी करत आहे। कंपनीतील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझगाव डॉक कामगार एकता युनियन सातत्याने पाठपुरावा करत आहे। 1 जुलै 2025 रोजी माझगाव डॉक कामगार एकता युनियनची सर्वसाधारण सभा संपन्न झाली आणि ह्या सभेत संघटनेच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची बहुमताने निवड करण्यात आली। माझगाव डॉक कामगार एकता युनियनच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी एक छोटेखानी मेळावा ठाण्यातील आनंदश्रम येथे संपन्न झाला। यावेळी युनियनचे सरचिटणीस सुशांत राऊत, कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष समीर चव्हाण, खजिनदार किरण जाधव, उपाध्यक्ष मयूर डेरे, सहखजिनदार चेतन रसाळ, संघटक सिद्धार्थ घोडके, ऑफिस सेक्रेटरी गणेश गुरव आणि कामगार प्रतिनिधी उपस्थित होते। धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेले खासदार नरेश म्हस्के हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे काम करत आहेत। माझगाव गोदीमधील तरुण कामगारांचे अनेक प्रश्न आहेत। फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्टवर गेली 16 वर्ष 3,500 कामगार काम करत आहे। या कामगारांचे वय 40 ते 45 झाले असून सर्व कामगार कंपनीत कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहेत। नवीन वेतनाचा करारही होऊ घातला आहे। खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली हे प्रश्न लवकरच मार्गी लागतील असा विश्वास युनियनचे सरचिटणीस सुशांत राऊत यांनी व्यक्त केला। कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली निवड केल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी सर्वप्रथम युनियन पदाधिकाऱ्यांचे आभार मानले। माझगाव डॉक कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार आणि प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे। कामगारांना न्याय देण्यासाठी त्यांच्या सहकार्याने प्रामाणिक प्रयत्न करेन अशी ग्वाही सुद्धा खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी दिली। माझगाव डॉक एकता युनियनच्या अध्यक्षपदी सर्व आमचे कामगार मित्र आहेत, त्यांनी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे। कामगारांचे प्रश्न आहेत, बऱ्याचशा समस्या आहेत, सरकार दरबारी, केंद्र सरकारच्या दरबारी आणि प्रशासकीय लेवलला सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे। युनियनचं अध्यक्षपद जरी नसेल तरी सुद्धा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं जे मार्गदर्शन आहे, कामगारांना न्याय देणं, अडचणीत जी लोक असतात त्यांना न्याय देणं, हे आम्ही आमचं काम समजतो। त्यामुळे त्यांनी जी काही जबाबदारी दिलेली आहे त्यांच्या साथीने, त्यांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे सोडवण्याचा मी प्रयत्न करेन। या गोष्टीचा आम्हाला अतिशय खूप आनंद होतोय की शिवसेनेचं प्रभाव नेतृत्व आहे ठाण्याचं, जे आनंद दिघे साहेबांच्या तालमीतलं नेतृत्व आणि खासदार नरेशजी म्हस्के आज आमच्या युनियनचं आणि माझगाव डॉकमधल्या तमाम तरुण कामगारांचं नेतृत्व सांभाळणार आहेत। याचा खूप जास्ती आनंद माझगाव डॉकमधल्या सगळ्या कामगारांना आहे, कारण की माझगाव डॉकच्या तरुण कामगारांसमोर खूप समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी बरीच वर्ष प्रयत्न चालले, पण ते काही शक्य नाही झालं। तर आज आम्हाला अपेक्षा म्हणजे आम्हाला खात्रीच आहे की आदरणीय नरेशजी म्हस्के खासदार यांच्या मार्फत माझगाव डॉकच्या सगळ्या कामगारांच्या ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर सुटतील, एवढी मी अपेक्षा करतो।